नमस्कार, मी डॉक्टर गणेश राठ, प्रेसिडेंट मेडिकल हॉस्पिटल. मित्रांनो, आता आपण कोविड पॅन्डेमिक मधून बाहेर पडलेलो आहोत, पण त्या जुन्या आठवणी खूपच वेदनादायक होत्या. 2020 साली ज्यावेळेस कोविडची महामारी सुरू झाली त्यावेळेस सर्व जग टेन्शन मध्ये होतं आणि कोविड मध्ये सर्वात गरज पडत होती ऑक्सिजनची आणि व्हेंटिलेटरची. त्यावेळेस आपल्या देशामध्ये किंवा आपल्या पुणे शहराचा जो विचार केला तो व्हेंटिलेटरची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात होती. ऑक्सिजन सप्लायची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात होती. अशा वेळेस आपल्या भागातील माननीय आमदार चेतन पाटील तुपे यांनी पुढाकार घेऊन बऱ्याच संस्थांना एकत्रित केलं आणि वेगवेगळ्या हॉस्पिटलचा सर्वे केला आणि काही हॉस्पिटलला त्यांनी व्हेंटिलेटरची वेळ दिली जी कोविडच्या पेशंटला उपयोगी होईल. तर त्याचप्रमाणे आमदारांनी वेगवेगळ्या ऑक्सिजन प्लॅन्टवरती सर्वे केला आणि विशेष म्हणजे कोविडच्या 2-3 इलाक्यांमध्ये माननीय आमदार चेतन पाटील यांनी प्रत्यक्ष स्वतः काळजीपूर्वक लक्ष घालून ऑक्सिजन पुरवठ्यावरती सातत्याने लक्ष ठेवलं आणि कोणत्याही हॉस्पिटलला ऑक्सिजनची कमतरता भासून दिली नाही. आणि त्यामुळं खूप पेशंटला मदत झाली, तर कोणती ऑक्सिजनच्या अभावी शक्यतो कुणाचा जीव गेला नाही. आणि त्यांनी ज्या व्हेंटिलेटरच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलला व्हेंटिलेटर भेट दिले तर त्याचाही पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. विशेषतः आम्हाला जर आमच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर त्यांनी आमच्या मेडिकल हॉस्पिटलला एक व्हेंटिलेटरची भेट दिली आणि त्या व्हेंटिलेटरच्या आधारावरती आम्हाला बऱ्यापैकी पेशंटला कोविडमध्ये जे कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहेत की ज्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे, आयसीयूची गरज आहे, तर अशा पेशंटला तो व्हेंटिलेटर वापरण्यात आला आणि त्याच्यामुळं अनेक पेशंटचे जीव वाचले गेले. तर खरंच म्हणजे त्यांनी जे कोविड काळामध्ये काम केलेलं आहे तर ते खरं कौतुकास्पद आहे. पण त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचले, अनेक कुटुंबाला त्याची मदत झाली. पण हे कोविड काळामध्ये एक सर्व काम करत असताना 24 तास काम करत असताना माननीय आमदारांना साथ मिळाली तर ते आमचे मित्र डॉक्टर शंतनू जमदारे सर यांची की त्यांनी जे 24 तास वेगवेगळ्या हॉस्पिटलला ऑक्सिजन सप्लायवरती विशेषतः म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शंतनूचं काम म्हणजे पेशंटला देणे. त्या कुठला हे माझ्या मतदारसंघातला आहे का, हा माझ्या एरियातला आहे का, माझा नातेवाईक याचा कसं हे विचार न करता जो कोणाचा फोन येईल त्याला त्यांनी प्रयत्न करून त्यांना बेड उपलब्ध करून दिले, ज्यांना गरज पडत त्यांना आयसीयू उपलब्ध करून दिला. तर कोविड काळामध्ये आमदारांना साहेबांना शंतनूची खूप मोठी मदत झाली आणि विशेष म्हणजे पेशंटला किंवा आमदारांना शंतनूची मदत नाही झाली तर आमच्यासारखे जे हॉस्पिटल वेगवेगळ्या हॉस्पिटलचे ओनर आहे त्यांनाही त्या काळामध्ये खूप मदत झाली. कारण जे वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला लागत होत्या त्या पुरवण्यामध्ये त्या शंतनूचा खूप मोठा माननीय आमदार एवढाच सहभाग होता.